हॅलो. आजचा टॉपिक आहे आपण आपला ए आय रिलेटेड रिसेंट डेव्हलपमेंट्स. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारताची सुरक्षित डिजिटल परिसंस्था म्हणजे नेमकं काय, डेटा सार्वभौमत्व म्हणजे नेमकं काय, डेटा प्रवाह आणि डिजिटल सीमा आणि किल्ल्यासारखी सुरक्षा का आवश्यक आहे, आणि त्या संदर्भात महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि भारताने कोणकोणत्या प्रकारे कशा स्टेप घेतले आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आता ओव्हरऑल जर विचार केला एक ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये की इंडियाचा ओव्हरऑल ए आय साठी अप्रोच काय आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं की सध्या नोव्हेंबर 2025ला एक डॉक्युमेंट आलं आरबीआय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी मिळून. त्यामध्ये इंडियाचा ए आय संदर्भातला जो प्रॉस्पेक्ट्स आहे तो आहे रिस्पॉन्सिबल ए आयचा, म्हणजेच जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता. या अंतर्गत सर्व डेव्हलपमेंट इंडियामध्ये होणार आहे. त्यासाठी त्यांनी 7 सूत्रास दिली आहे, 7 प्रिन्सिपल. सर्वात पहिले विश्वास हाच पाया, ट्रस्ट इज द फाउंडेशन. सेकंड लोक प्रथम. जेवढंही ए आय डेव्हलपमेंट होणार आहे त्यामध्ये लोकांना सर्वात पहिले प्राधान्य देण्यात येणार, म्हणजेच जनरल पब्लिकसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यात येणार आहे ए आय संदर्भात. त्यानंतर नाविन्याला प्राधान्य, कृषी क्षेत्र असो किंवा बाजार असो किंवा आपलं हेल्थ केअर सेक्टर असो, त्यामध्ये नवीन नवीन जे प्राधान्य देतात इनोव्हेटिव्ह ओव्हर रिस्ट्रेन, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही रेस्ट्रिक्ट करण्यापेक्षा इनोव्हेशनला इथं चालना देण्याचं त्यांचं असं म्हणणं आहे. त्यानंतर निष्पक्षता व समानता, उत्तरदायित्व, समजण्याजोगी रचना आणि सुरक्षा, सुलभता आणि शाश्वतता. हे झाले 7 सूत्र. यावर क्वेश्चन येऊ शकतो की 7 सूत्राच सध्या इंडियाच्या संदर्भात कशा संदर्भात वापरले आहे, हे तुम्ही वाचू शकता. पुढे चालूया. दुसरा अप्रोच आहे इंटिग्रेटिंग महाराष्ट्र ए आय इनिशिएटिव्ह. सर्वात अगोदर हा करंट अफेअरचा पोर्शन अभ्यासत असताना आपण टॉप टू बॉटम अभ्यासू, म्हणजेच सर्वात पहिले महाराष्ट्रात काय होत आहे, त्यानंतर हळूहळू इंडिया आणि त्यानंतर जगातला आपण सर्वात बघू. हे तुम्ही इमेज बघू शकता, हे रिप्रेझेंटेटिव्ह इमेज आहे, पण याबद्दल सविस्तर माहिती पुढे आपण लक्षात घेऊ. सर्वात पहिले महाराष्ट्र रिलेटेड डेव्हलपमेंट्स असे आहे की सध्या महाराष्ट्राने ए आय पॉलिसी 2026 आणली. त्यानंतर महाॲग्री ए आय पॉलिसी 2025-29 सुद्धा आणली आहे. याचा उल्लेख बजेटमध्ये सुद्धा आहे आणि न्यू इकॉनॉमिक सर्वेमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर महाविस्तार, यामध्ये शेतकऱ्यांसाठी ए आय आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला. आता हा व्हॉइस बेस असून शेतकऱ्यांना रोग व पिकांची हवामानाची माहिती देतो. जनरली ए आयचे प्लॅटफॉर्म जे वेस्टर्नचे बघितले आपण ते टेक्स्ट टू व्हॉइस मेसेज असतात, मात्र भारतासाठी व्हॉइस बेस सर्वात पहिले त्यांनी लॉन्च केलं. याचा अर्थ असा की आपण कोणत्याही माहितीचं आदान प्रदान सर्वात पहिले व्हॉइस थ्रू करतो. दुसरी गोष्ट महाॲग्री एक्स लॉन्च करण्यात आला आहे, आणि यामध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं असेल लँग्वेज मॉडेलमध्ये, सर्वात अगोदर सध्या भिल्ल सारख्या आदिवासी भाषांसाठी ए आय आधारित LLM लँग्वेज विकसित करण्यात आली आहे. थेट प्रश्न येऊ शकतो, कोणत्या आदिवासी लँग्वेजसाठी LLM विकसित करण्यात येत आहे? भिल्ल. पुढे चलूया. आता हे सर्व होत असताना मुख्यतः आपल्यासमोर 2 कन्सर्न्स आहे, म्हणजे 2 आपण काय म्हणू शकतो, एक प्रॉब्लेम आहे किंवा आपल्या मनात कॉम्प्रहेन्शन्स आहे, भीती आहे. सर्वात पहिले आहे की जे ग्लोबल सिस्टीम आहे संपूर्ण ए आयची, त्यामधले एक एक प्रॉब्लेम्स बघूया. डाटा एक्सफिल्ट्रेशन, पॉलिसी लिकेज, डिपेंडन्सी ऑन क्लोज सोर्स, पॉसिबिलिटी ऑफ इंडियाज ओन डाटा बिंग यूज टू बिल्ड पॉवरफुल क्लोज रिसोर्स मॉडेल. याचा अर्थ असा आहे की सध्या तुम्ही जे ए आय फ्रॉड होताना बघतात किंवा सायबर फ्रॉड होताना बघतात, एक नवीन टर्म आली आहे डाटा एक्सफिल्ट्रेशन. डाटा एक्सफिल्ट्रेशन मध्ये म्हणजे काय होते, आतापर्यंत जे एक्स्टॉर्शन होत होतं, म्हणजेच तुमचा डाटा दुसरा कोणीतरी चोरून घेत होता आणि तुम्हाला ब्लॅकमेल करत होता, मात्र असं होत नाही सध्या. आता काय होतं, तुमचा डाटा सिस्टमॅटिकली दुसऱ्या सोर्समध्ये आउटसोर्स करण्यात येतो आणि त्या माध्यमातून ओरिजिनल फाईल, कारण आता सर्वजण बॅकअप ठेवतात ना, ओरिजिनल फाईल डिलीट करण्याच्या नावावर तुमच्याकडून पैसे घेण्यात येतात किंवा जे डाटा लीक होते या माध्यमातून. हा डाटा एक्सफिल्ट्रेशनचा हा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर पॉलिसी लिकेज सिंपल इश्यू आहे, आणि क्लोज सोर्स जे मॉडेल आहे याला चॅलेंज करण्यासाठी सर्व पॉलिसीज इनिशिएटिव्ह राबवण्यात येते. दुसरं आपल्या महाराष्ट्र त्याचप्रमाणे भारतासंदर्भात एक सर्वात मोठी गोष्ट ही होत आहे की आपला जो डाटा आहे ते बाहेरचे कंपनी ट्रेन करण्यासाठी यूज करत आहे. आता ट्रेन करण्यासाठी यूज केल्यामुळे त्यांचा ए आय आणखी पॉवरफुल बनत जाईल
आणि आपली डिपेंडन्सी वाढत जाईल. आता हे सर्व जेवढेही ए आय मॉडेल आहे, गुगलचे जेमिनाय तुम्ही बघू शकता किंवा ओपन ए आयचं चॅट जीपीटी बघू शकता, यामध्ये जर आपल्या माहितीचा साठा त्यांच्याकडे असेल, त्यांच्या सर्व्हरमध्ये, तर मग आपली डाटा प्रायव्हसीचं काय होणार? तर हे दोन कन्सर्न महत्वाचे आहे. पुढे चलूया. आता ए आय फॉर ऑल यामध्ये सर्वम ए आय दाखवलाय, भारत जेन आणि चॅरियट ए आय. हे नेमकं आहे काय आपण पुढे बघूया. सोवेरियन ए आय यामध्ये जर तुम्हाला दोन टर्म जर अशा आला, संप्रभू किंवा सार्वभौम ए आय, तर नेहमी लक्षात ठेवायचं ह्या दोन्ही टर्म एकच आहे. आणि हे काय दर्शवते की एका नेशनची कॅपेबिलिटी ए आय टेक्नॉलॉजी संदर्भात, की त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याजवळ आहे का, जो डाटा आहे तो तिथंच यूज होतो का, त्याचप्रमाणे तिथंच साठवला जातो का, वर्कफोर्स त्या संदर्भात किती आहे, आणि रेग्युलेटरी फ्रेमवर्क म्हणजे ही पूर्ण जी साखळी आहे ती आपल्याच देशात राहावी, याला म्हणतात सार्वभौम ए आय. तुम्ही हे इंग्लिशमध्ये वाचू शकता. इंग्लिशमध्ये हे पीपीटी बनवण्याचं एक कारण असंही होतं की जेव्हा हे न्यू टेक्नॉलॉजी या प्रत्येकच गोष्टीला पर्यायी शब्द नसतो, त्यामुळे तुम्ही थोडं इंग्लिशशी फॅमिलियर व्हा. दुसरं, ॲबिलिटी टू बिल्ड, ऑपरेट अँड गव्हर्न इंडिजिनियस ए आय सिस्टीम. आता दुसरं हे तर झालं. त्यानंतर आपल्याला स्वतःची एक सिस्टीम तयार करायची ए आय, जे तुम्ही मागच्या स्लाइडमध्ये बघितलं, सर्वम ए आय झालं ते, त्यानंतर भाषिणी झालं. हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते सोवेरियन ए आयच्या अंतर्गत येतात. पुढे चलूया. आता इंडियाचे ए आय संदर्भातले फॅक्ट कोणकोणते आहे. सर्वात पहिले, ए आय अडॉप्शन कुड कॉन्ट्रीब्यूट टू ॲडिशनल, म्हणजे जर इंडियाने ए आय अडॉप्ट केलं, जे की होणारच आहे, कारण 1 ट्रिलियन इकॉनॉमीला आपण सपोर्ट करू व ए आय हे सेक्टर, असं 2030 पर्यंत उद्दिष्ट ठेवण्यात आलं. तर आता सध्याच्या रिसेंटच्या कंडिशनला काय होते, 2035 पर्यंत इंडियाच्या जीडीपीला 500 ते 600 बिलियन हे एस्टिमेट असते, हे वाढू शकते पुढे. त्यामुळे एवढा कॉन्ट्रीब्युशन ए आय टेक्नॉलॉजी करू शकते. त्यानंतर 20% ग्लोबल डाटा आपल्या इथं तयार होतो, मात्र डाटा सेंटर फक्त 3% आहे, म्हणून सोवेरियन ए आयची गरज आहे. त्यानंतर इंडिया करंटली कॉन्ट्रीब्यूट लेस दॅन 2% ऑफ ग्लोबल ए आय कॉम्प्यूट कॅपॅसिटी, म्हणजे जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड डेव्हलपमेंट आहे ए आय संदर्भात, फक्त 2% आपल्याजवळ इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे. डाटा किती आहे, 20%, कॅपॅसिटी 3 ते 2%. यासाठी आणखी एक महत्वाचा इश्यू लक्षात येतो की सेमीकंडक्टर जे असतात, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगवर भारत सध्या भर देत आहे. ते तुम्ही बघू शकता, यामध्ये वाचू शकता. धोलेरा गुजरातमध्ये हे सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट स्थापन करण्यात येणार आहे. पुढे चलूया. हे सर्व ए आयची इमेज बघू शकता तुम्ही. यामध्ये लँग्वेजेस बघा, सर्व लँग्वेजेस आहे. त्यानंतर इंडियाज फुल स्टॅक सोवेरियन ए आय प्लॅटफॉर्म. आता तुम्हाला ह्या ज्या टर्म आहे त्या सतत न्यूजमध्ये राहील, त्यामुळे याचं कोर काय आहे ते आपण आता अभ्यासू. पुढे आणखी काही जर फॅक्ट तुम्हाला हवे असेल तर सर्वात पहिले, भारत जेन यांनी जून 2025 मध्ये इंडियाचं फर्स्ट सोवेरियन मल्टीमोडल LLM स्थापन केलं आहे किंवा लॉन्च केलं आहे. भारत जेन यांनी. LLM म्हणजे काय, लार्ज लँग्वेज मॉडेल किंवा मल्टीमोडल लार्ज लँग्वेज मॉडेल. लँग्वेज मॉडेल म्हणजे काय, जे तुम्ही गुगल जेमिनायचे वापरता, चॅट जीपीटी, व्हॉइस तुम्ही बोलल्यानंतर जे तुम्हाला क्युरीज तुमच्या सॅटिस्फाईड होतात, त्याला म्हणतात LLM. दुसरं, मल्टिपल स्टार्टअप. आता सर्वम ए आय म्हणजे काय, सर्वम ए आय सॉफ्टवेअर नाही आहे किंवा काहीच नाही, हे सरळ बँगलुरू बेस ही एक ए आय संदर्भातली कंपनी आहे, स्टार्टअप सुद्धा म्हणू शकतात. सर्वम ए आय, ज्ञानी ए आय, सॉकेट ए आय, त्या लक्षात ठेवा. हे सोवेरियन मॉडेल डेव्हलप करत आहे ह्या कंपन्या. त्यानंतर भारत जेन यांनी 2025-26 मध्ये जगातलं सर्वात पहिलं गव्हर्नमेंट फंडेड LLM मॉडेल डेव्हलप केलं आहे. हे सुद्धा न्यूजमध्ये होतं, करंट अफेअरला येऊ शकते. भारत जेन यांनी, पुन्हा सांगतो, 2025-26 ला जगातलं पहिलं गव्हर्नमेंट फंडेड मल्टीमॉडल प्रोजेक्ट, लार्ज लँग्वेज मॉडेल प्रोजेक्ट स्थापन केलं. त्यानंतर की पॉइंट्स, सर्वम ए आय हे इंडिया सोवेरियन LLM डेव्हलपर आहे, म्हणजे प्रायव्हेट जरी असलं तर गव्हर्नमेंट सोबत टायअप झाला यांचा. त्यानंतर इंडियाची सोवेरियन स्ट्रॅटेजी तुम्हाला आताच डिस्कस करून सांगितली. पुढे
इंडिया AI मिशनच्या अंतर्गत सध्या जे अप्रूव्ह झालं 2024 मध्ये, याला बजेट अलोकेशन आहे 10,371.92 करोड. तुम्हाला हा आकडा लक्षात ठेवायचा आहे. 10,000 करोड प्लस सध्या इन्व्हेस्टमेंट सुरू आहे AI वर. पुढे चालूया. हे भारतजींची इमेज तुम्ही बघू शकता. आता हे सर्व होत असताना हे आपण एस्टॅब्लिश करू, सर्व काही करू, मात्र डाटा सॉव्हरेनिटीसाठी आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट काय आहे? तुम्हाला सरळ फरक सांगतो. CPU तुम्ही ऐकलाय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, CPU, आणि मात्र आता आलाय GPU. ह्या GPU शिवाय जवळजवळ AI यूज करणं म्हणजे युजलेसच असल्यासारखं आहे. कारण जो CPU आहे, एक प्रकारे तुम्ही असं लक्षात ठेवा, ही एक फरारी गाडी आहे. CPU म्हणजे एक फरारी गाडी आहे, फास्ट आहे, मात्र त्यात किती लोक जाऊ शकतात? जर तुम्हाला तुमच्या गावाला जायचं असेल 1-2 लोक. मात्र GPU म्हणजे असं विचार करा, एक सोबत 15 ते 20 बसेस भरून लोक तुम्ही घेऊन जाताय. म्हणजेच हे जे ग्राफिक प्रोसेसिंग युनिट आहे, ही जी कॅपॅसिटी आहे, ते स्मॉल जे टास्क असतात. सरळ तुम्हाला जर यामधला फरक कोणी विचारला तर व्हिडिओ गेम लक्षात ठेवा. व्हिडिओ गेम मध्ये सायमल्टेनियसली सर्व काही जे कार्य होते ते ह्या GPU च्या माध्यमातून होत आहे. सध्या गव्हर्नमेंट ट्राय करत आहे. आपण AI डेव्हलप तर करत आहे, मात्र AI डेव्हलप करत असताना आता ही जे GPU आहे आपण बाहेरूनच बोलवत आहे. म्हणून गव्हर्नमेंटचं उद्देश सध्या 58,000 GPU व स्वतःचे असावं हे आहे. त्यानंतर आर्किटेक्चर वाईज GPU इज इम्पॉर्टंट. त्यानंतर सर्वात दुसरी गोष्ट जी आपण चिप्स बनवणार आहे, सेमी कंडक्टर. आता ही 90% मार्केट चायनानं कव्हर केलं आहे, त्यामुळे सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला तयार करायची आहे. मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं गुजरातला प्लांट सुरू आहे. दुसरं, हे सर्व होत असताना आपला AI आपल्या कामात आला पाहिजे, म्हणून त्यामध्ये इंडिजिनियस फ्लेवर आवश्यक आहे. इंडिजिनियस म्हणजे स्वतःचं पाहिजे, त्यामध्ये लँग्वेज पाहिजे स्वतःची. त्यानंतर तो AI आपल्याला बेटर अंडरस्टँड करू शकला पाहिजे. हे 3 सध्या सोल्युशन किंवा तुम्ही प्रॉब्लेम म्हणू शकता. याच्या आजूबाजूला आता जेवढेही व्हिडिओज किंवा जेवढेही गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत, 3 गोष्टीबद्दल फिरणार आहे. सर्वात पहिले GPU, त्यानंतर सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, आणि शेवटचं आहे फाउंडेशनल मॉडेल. पुढे चालूया. हे तुम्ही बघू शकता, एक फ्युचर पर्स्पेक्टिव्ह मध्ये एक डाटा सेंटर कसं असेल, आणि हे तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं, जे नाईट इकॉनॉमीला शिफ्ट होणार आहे आपण, ते हे कसं असेल हे तुम्ही बघू शकता. यामध्ये एक गोष्ट पॉइंट आउट करण्याची अशी आहे, तुम्ही नेहमी निविदा ऐकता. हे एनविडा एक मोठी कंपनी आहे जी GPU मॅन्युफॅक्चर करते. आता यांचं शेअर मार्केट एकदम वाढलं का बरं? कोणालाही या संदर्भात काही करायचं असेल तर ह्याच कंपनीचं हार्डवेअर तुम्हाला घ्यावं लागतं, कारण हे आधी गेमिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, आणि गेमिंगमध्ये हाय प्रोसेसिंगचं ग्राफिक्स कार्ड यूज होते. एवढं लक्षात ठेवा निडा. आता सेक्टर स्पेसिफिक जाऊया. प्रिलिम ओरिएंटेड सुद्धा इम्पॉर्टंट टॉपिक आहे की ॲग्रिकल्चरमध्ये आपण AI कसा यूज करू. सर्वात पहिले गव्हर्नमेंटनं काही की इनिशिएटिव्ह आणि ॲप्लिकेशन्स लॉन्च केले आहे. सर्वात पहिले ॲग्रीस्टॅक्स म्हणून आहे, किंवा मागच्या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता ॲग्रीएक्स म्हणून सुद्धा आहे. यामध्ये काय होते, सर्वात पहिले जेवढेही ॲग्रिकल्चर रिलेटेड सोल्युशन्स आहे किंवा प्रॉब्लेम्स आहेत त्यावर दर्ज होतात आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. त्यानंतर भारत विस्तार 2026च्या बजेटमध्ये आला आहे. त्यानंतर किसान ई मित्र, हे काय आहे, चॅटबोट आहे. जसं आपण डिस्कस करतो ना, तसं काही जे कॉम्प्लेक्स स्कीम असतात गव्हर्नमेंटच्या, ते सिम्प्लिफाईड करण्यासाठी किसान ई मित्र वापरतात. त्यानंतर प्रेसिजन फार्मिंग अँड UAS, ड्रोनच्या माध्यमातून आपण एखाद्या शेताची पाहणी करू शकतो. कीटकनाशक कसे आहे किंवा जमिनीचा पोत कसा आहे, AIच्या माध्यमातून होऊ शकते. पुढे चालून प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स मध्ये MSPच्या प्राइससाठी येणाऱ्या काळात म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी आहे. पीक तुम्ही आता टाकलं किंवा या वर्षी कोणतं उत्पादन होऊ शकते हे डाटाच्या मदतीने हे सांगू शकतात. त्यानंतर डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन, यावर गव्हर्नमेंट सध्या वर्क करत आहे. हे इमेज तुम्ही बघू शकता. जर ते थोडं कठीण वाटत असेल, हे बघा, ड्रोनच्या सहाय्याने फवारणी होत आहे. AI जनरेटेड, AI वेदर सोल्युशन,
AI सॉइल सेन्सर, त्यानंतर ट्रॅडिशनल नॉलेज इंटिग्रेशन, आणि हे आपले शेतकरी फ्युचर आपलं असं असावं अशी आपण आशा करू. यानंतर हेल्थ केअर सेक्टरमध्ये सुद्धा आपण, पुढची स्लाइड हेल्थ केअरचीच आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता हेल्थ केअरमध्ये सर्वात पहिले डायग्नोस्टिक किट किंवा डायग्नोस्टिक टूल म्हणून हा यूज होतो. त्यामध्ये मास स्क्रीनिंगसाठी जसं ट्युबरक्लोसिस आहे, डायबेटिक्स आहे, यासाठी हे यूज होऊ शकतात. त्यानंतर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन इंटिग्रेशन, याबद्दल जरूर वाचावा, क्वेश्चन येऊ शकतो. आणि ई संजीवनी AI सध्या नॅशनल टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म आणि एजेंटिक हेल्थ केअर. आता एजेंटिक हेल्थ केअर बद्दल थोडंसं बोलूया. एजंट म्हणजे काय? आपलं काम तो करेल. एजेंटिक AI म्हणजे आपण नेहमी त्या छोट्या छोट्या गोष्टीत इन्व्हॉल्व न होता AIच्या मदतीनं आपण सर्व काम करू, असं हा फायदा AIचा आहे. पुढे चलूया. हे सर्व डिस्कस केल्यानंतर, टॉप टू बॉटम डिस्कस केल्यानंतर, काही टर्म्स तुम्हाला शोधायच्या आहे इंटरनेटच्या माध्यमातून. हे तुम्ही स्वअध्ययन म्हणून सुद्धा लक्षात घेऊ शकता. सर्वात पहिले डिजिटल पॅराडॉक्स म्हणजे काय, डिजिटल डिवाइड म्हणजे काय, डिजिटल अरिस्टोक्रसी म्हणजे काय, अकाउंटेबिलिटी गॅप AI मध्ये कशी होते. त्यानंतर ग्लोबल साऊथ, नेहमी तुम्ही ऐकता, हा नॉर्थ पोर्शन, हा साऊथ. आपण साऊथमध्ये येतो. साऊथमध्ये ज्या कंट्रीज रिप्रेझेंट करतात त्यांना व्हर्नॅक्युलर AI म्हणजे त्याच्या भाषेतल्या AI ची गरज का आहे. त्यानंतर हे सर्व होत असताना स्किलिंग गॅप कसा वाढू शकतो, आणि हे सर्व काही होत असताना शेवटी AI एक मशिनरी आहे. ह्युमन सेंट्रिक AI चं महत्व काय हे तुम्ही बघून घ्याल. पुढे चलूया. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट, इथून 1 वर्षानं, 2 वर्षानं, 3 वर्षानं ही स्लाइड खूप व्हॅलिड आहे किंवा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे यात असणारे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर वाटत असेल की मी बनवावं तर ॲटलिस्ट तुम्ही कमेंट करा किंवा लाईक तरी करा, आणि जर वाटलंच तुम्हाला तर सबस्क्राईब करा चॅनल. सर्वात पहिले डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज सोव्हरियन AI, सार्वभौम AI म्हणजे काय, आणि इंडियानं कोणकोणत्या स्टेप्स त्या रिगार्डिंग घेतल्या. दुसरा प्रश्न की सध्या डज इंडिया इज सर्विंग एक्सपेरिमेंटल लॅब फॉर वर्ल्ड, जो डाटाचा विषय आपण म्हटला होता की जेवढे AI मॉडेल आपल्याला रिसेंटली फ्री देतात, ChatGPT फ्री, जेमिनाय फ्री, 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन तुम्ही बघितलं असेल. हे सर्व होत असताना इंडियाच्या दृष्टिकोनातून हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे की जगातले जे टेक जायंट्स आहेत ते इंडियाला एक्सपेरिमेंटल लॅब म्हणून यूज करत आहेत का. तिसरं, व्हॉट इज 7 सूत्रात फॉर रिस्पॉन्सिबल AI, जे रिसेंटली RBI आणि गव्हर्नमेंटने लॉन्च केलं, त्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. आता तुम्हाला लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे काय याबद्दलचे 2 एक्झाम्पल डिस्कस मी मागं सांगितलं आहे, ते डिस्कस करायला येऊ शकतात. 2030 मध्ये AIचं इंडिया संदर्भात विजन काय त्याबद्दल येऊ शकतो, किंवा सरळ टिपालियामध्ये येऊ शकतो. सर्वम AI म्हणजे काय, भाषिणी म्हणजे काय, ई संजीवनी म्हणजे काय. आणि सर्वात मोठा पॉइंट आहे यामध्ये, जर मूळ प्रश्न त्यांना विचारायचा असला पेपर 3 मध्ये टेक्निकल ऍस्पेक्टना, तर विचारू शकतात, व्हाय आर GPUs डिजिटल गोल्ड फॉर इंडिया, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर खालील मी 4 गोष्टी नमूद केल्या आहे. खालील नमूद केलेले काही मॉडेल्स आहे, त्याला आपण एकत्रितपणे काय संबोधू याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये मला लिहून पाठवा. थँक्यू व्हेरी मच. चॅनलला सबस्क्राईब करू शकता.